तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव येथील SBI कॉलनीत राहणारे राहुल साहेबराव गावंडे हे आपल्या पत्नी समवेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जगदंबा चौक मार्गावरून बाईकने जात असताना त्यांच्या पत्नीची पर्स रस्त्यात कुठेतरी हरवली। या पर्समध्ये अंदाजे 4 ते 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे 15,000 रुपये किमतीचा मोबाईल होता। या घटनेनंतर गावंडे यांनी तात्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच ठाणेदार नितीन पाटील यांनी तात्काळ तपास सुरू केला। दरम्यान ही हरवलेली पर्स टाकळी विरो येथील सरपंच योगेश इंगळे यांच्या मुलाला सापडली। प्रामाणिकपणे त्याने ती पर्स वडिलांच्या ताब्यात दिली। सरपंच इंगळे यांनीही प्रामाणिकपणा दाखवत ती माहिती लगेच पोलीस स्टेशनला कळवली। तर दुसऱ्या दिवशी ठाणेदार नितीन पाटील यांनी गावंडे कुटुंब आणि इंगळे यांना पोलीस स्टेशनला बोलावले आणि पोलिसांच्या उपस्थितीत हरवलेले सोन्याचे दागिने व मोबाईल गावंडे कुटुंबाच्या सुपूर्द केली। या घटनेने समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून सरपंच योगेश इंगळे आणि त्यांच्या कुटुंबाने माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे। MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाळ, शेगाव ग्रामीण।